नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे महाराष्ट्रामध्ये पॉलिटेक्निकला आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी इलेक्ट्रिकल सेकंड इयरला आहेत म्हणजेच थर्ड सेमिस्टरला आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये जे एफपी फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्याच्या तो जो सब्जेक्ट आहे त्याचा डिटेल सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत। म्हणजे त्या सब्जेक्टमध्ये किती टॉपिक आहेत, कोणता टॉपिक किती मार्क्ससाठी आहे, सब्जेक्टचा कोड काय आहे, सब्जेक्टचा ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म काय आहे, हे सगळं आपण आणि कोणत्या चॅप्टरमध्ये काय काय आहे हे पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर चला बघूया आपण। आता ह्या ठिकाणी तुम्हाला हा इलेक्ट्रिकल थर्ड सेमसाठी आणि हा सब्जेक्ट कोणाकोणाला आहे, ज्यांची ब्रँच इलेक्ट्रिकल डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, ठीक आहे, ह्या दोन्ही ब्रँचसाठी हा सब्जेक्ट आहे। तुम्ही इथं बघू शकता ई म्हणजे जे इलेक्ट्रिकल आहेत त्यांचं डबल ई आणि जे इलेक्ट्रिकल अँड पॉवर सिस्टीम मध्ये आहेत त्यांचं ईपी, म्हणजे ह्या दोन्ही ब्रँचला हा सब्जेक्ट आहे। तर हा थर्ड सेमिस्टरला तुम्हाला सब्जेक्ट आहे। त्याच्यानंतर या सब्जेक्टचं पूर्ण नाव म्हणजेच कोर्स टायटल म्हणतो आपण त्याला, पूर्ण नाव आहे फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ठीक आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सब्जेक्ट कोड, जे की तुम्हाला क्वेश्चन पेपरवरती हा सब्जेक्ट कोड बघायला मिळतो, ठीक आहे। तर सब्जेक्ट कोड काय आहे या सब्जेक्टचा, 3133335, ठीक आहे, लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा आहे। त्यानंतर आता हा सब्जेक्ट टोटल किती मार्क्ससाठी आहे, तर तुम्ही इथं बघू शकता, इथं सब्जेक्टचा कोड आहे 3133335 आणि त्यानंतर सब्जेक्टचं पूर्ण नाव फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, त्याला शॉर्ट फॉर्म म्हणजे ॲब्रिव्हिएशन एफपी म्हणतो। त्याच्यानंतर हा सब्जेक्ट एकूण 175 मार्क्ससाठी आहे, ठीक आहे। त्यापैकी तुम्हाला एफएटीएच म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट 30 मार्क्ससाठी आहे। त्यानंतर एसएटीएच म्हणजे समेटिव्ह असेसमेंट 70 मार्क्ससाठी, म्हणजे तुमचा एंड सेमिस्टरचा 70 मार्कचा पेपर, हे दोन्ही मिळून तुम्हाला 100 मार्क। बाकी तुम्हाला एफएपीआर म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकलसाठी 25 मार्क, एसएपीआर म्हणजे समेटिव्ह असेसमेंटसाठी 25 मार्क आहेत। ॲट दी रेट आहे, ॲट दी रेटचं मिनिंग तुम्हाला माहितीच आहे, या ठिकाणी माहित नसेल तर बघा, या ठिकाणी ॲट दी रेट असते इंटरनल असेसमेंट, ठीक आहे, इंटरनल असेसमेंट। त्यानंतर तुम्हाला हे एसएलए सेल्फ लर्निंग असेसमेंटसाठी 25 मार्क आहेत, ठीक आहे। अशा पद्धतीनं हा तुम्हाला 175 मार्कसाठी हा टोटल पूर्ण मार्क सांगतो मी या सब्जेक्टचे, तर हे 175 मार्कसाठी तुम्हाला आहे, ठीक आहे। आता नेक्स्ट आपण बघूया। नेक्स्ट तर फर्स्ट युनिट, त्याच्यानंतर सेकंड युनिट, थर्ड युनिट, फोर्थ युनिट, फिफ्थ युनिट, याच्यामध्ये टोटल तुम्हाला 5 टॉपिक आहेत, ठीक आहे। आता ते तुम्हाला बघा, हे पेज घेऊया आपण म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल, ठीक आहे। हा पेज, हा, याच्यावरती तुम्हाला आता इथं युनिट टायटल दिलेले आहेत। त्याच्यानंतर ह्या पेजमध्ये हा जो टेबल दिलेला आहे ह्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, तर युनिट फर्स्टचं पूर्ण नाव काय आहे आणि युनिट फर्स्ट किती मार्क्ससाठी आहे, त्यानंतर युनिट 2 नाव काय आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर याचं किती मार्क्स आहेत, युनिट थर्ड आणि तो किती मार्कला आहे, युनिट फोर्थ आणि तो किती मार्कला आहे, आणि युनिट फिफ्थ आणि तो किती मार्कला आहे, ठीक आहे। बघा, युनिट नंबर फर्स्ट पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, युनिट नंबर फर्स्ट हा पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, ठीक आहे, हा पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस किती मार्क्ससाठी आहे हा टॉपिक, टोटल 12 मार्क्ससाठी, 12 मार्क्ससाठी हा टॉपिक तुम्हाला आहे। हे MSBTचं सिलेबस आहे। अकॉर्डिंग टू सिलेबस तुमचा क्वेश्चन पेपर जो सेट होणार आहे फायनल पेपरमध्ये, एंड सेमिस्टर एक्झाममध्ये, तर याच्यानुसार होते, पण ॲक्च्युअल जर तुम्ही काउंट केलात तर हे थोडंफार कमी जास्त होऊ शकते, ठीक आहे। तर तुम्ही पेपर, आता तुमचे जे सेकंड सेमिस्टरचे पेपर झालेले आहेत त्याच्यामध्ये बघा, एखादा टॉपिक आता आपण MSBTच्या सिलेबसमध्ये समजा 12 मार्कला आहे म्हणलो, तर पेपरमध्ये 12ला तर येतोच तो, कधी कधी 14ला पण येतो, कधी कधी 10ला पण येतो, म्हणजे थोडंफार कमी जास्त होऊ शकते, ठीक आहे। पण हे अप्रॉक्सिमेटली आपल्याला जवळपास करेक्ट आहे म्हणता येते, ठीक आहे। युनिट नंबर सेकंड प्रोटेक्शन अँड फायरिंग सर्किट ऑफ थायरिस्टर, ठीक आहे। तर हा टॉपिक जो आहे युनिट नंबर सेकंड हा 18 मार्कसाठी आहे। त्यानंतर युनिट थर्ड कंट्रोल्ड कन्व्हर्टर्स, हे हा टॉपिक बघा, तुम्ही सुद्धा ॲनालिसिस करू शकता इथं या 5 टॉपिक पैकी कंपेअर करून। तर सगळ्यात वास्ट सिलेबस आणि सगळ्यात जास्त मार्काला तुम्हाला पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एफई मध्ये कोणता टॉपिक असेल तर तो आहे थर्ड टॉपिक।
मार्क पण जास्त आहेत आणि सिलेबस पण खूप आहे. याच्यामध्ये ॲक्च्युअल 2 ते 3 युनिटचे एकाच युनिटमध्ये कंटेंट आहे, म्हणजे सिलेबस आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे खूप वास्ट याचा सिलेबस आहे. त्यानंतर युनिट नंबर 4 DC टू DC कन्व्हर्टर. DC टू DC कन्व्हर्टर हा आहे 10 मार्क्ससाठी. ठीक आहे, मग त्याच्यानंतर युनिट नंबर 5 आहे ॲप्लिकेशन्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे, हा आहे 8 मार्क्ससाठी. 8 मार्क्ससाठी असा आपला हे एकूण जर तुम्ही ह्याची बेरीज जर केलात, ॲडिशन केलात तर 70 मार्क होतात. ठीक आहे, तर लर्निंग आवर्स वगैरे हे दिलेले आहेत. ठीक आहे, याची आपल्याला गरज नाही, फक्त युनिट किती आहेत आणि ते किती मार्क्ससाठी आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण या सब्जेक्टमध्ये मेन बघा, तुम्हाला पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट 3rd सेमिस्टरला आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी हा थोडा सब्जेक्ट डिफिकल्ट आहे का, कारण का हा जो सब्जेक्ट आहे तो प्रिव्हियस स्कीममध्ये, याच्या अगोदरच्या स्कीम्समध्ये तो 5व्या किंवा 6व्या सेमिस्टरला असायचा. आता तुम्हाला फक्त जस्ट तुमचं बेसिक झालेलं आहे. 2nd सेमिस्टरमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकलचे म्हणजे 2च सब्जेक्ट होते, FEE आणि UE. त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट दिलेला आहे. तर थोडा हा तुमच्यासाठी डिफिकल्ट सब्जेक्ट आहे, परंतु जर तुम्ही सुरुवातीपासून याला काळजीपूर्वक जर अभ्यास केला त्याचं, तर ते पूर्ण होते आणि या सब्जेक्टमध्ये सुद्धा तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. म्हणजे 70 पैकी 70 आणि टेस्टमध्ये 30 पैकी 30, म्हणजे असे एकूण तुम्ही 100 पैकी 100 मार्क घेऊ शकता. ठीक आहे, आता मेन तुम्हाला एक ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. जे तुम्हाला इथं 30 मार्क आहेत 2 क्लास टेस्टचे. ठीक आहे, तर तुम्ही तिथं जर 30 पैकी 30 स्कोर केलात, ठीक आहे, तर तुमचा त्याचा फायदा काय होते ते मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगणार आहे. तुम्ही क्लास टेस्ट 1 मध्ये FP मध्ये फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जर तुम्ही 30 पैकी 30 मार्क घेतलात, मग त्यानंतर क्लास टेस्ट 2 मध्ये 30 पैकी 30 मार्क घेतलात, तर त्याचा ॲव्हरेज तुमचं 30 येते. ठीक आहे, एखाद्या वेळेस क्लास टेस्ट 2 मध्ये 29 जर घेतलात, तर दोन्ही मिळून जर ॲव्हरेज काढलं तरी त्याचं 30च येते. ठीक आहे, 29.5 येते, पण अप्रॉक्सिमेटली ते 30च होते. ठीक आहे, मग हे 30 मार्क घेतलात, तर बाकीचे जे तुम्हाला मार्क आहेत, ठीक आहे, हे 75 मार्क प्रॅक्टिकलचे, हे सुद्धा तुम्हाला कॉलेजमधनं जास्त मिळतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त मार्क जर आता 175 पैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क स्कोर करायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा टेस्टमध्ये मार्क घ्यावा लागणार आहे. एवढंच सिंपल आणि साधं फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. टेस्टमध्ये घेतलात, बघा त्याचं काय काय बेनिफिट आहे. प्रॅक्टिकलचे 75 पैकी जास्त मार्क मिळतात टेस्टमध्ये घेतल्यामुळं. त्यानंतर तुम्ही टेस्टमध्ये मार्क घेतलात म्हणजे त्या 2 टॉपिकचा तुमचा अभ्यास झालेला आहे आणि फायनल पेपरला सुद्धा तेच टॉपिक राहणार आहेत का, वेगळे राहणार आहेत का, नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळं या दोन्ही टेस्टचे तर 4 चॅप्टर तुमचा अभ्यास करणं होते आणि 30 पैकी 30 घेतलात म्हणजे 4 चॅप्टरचा तुमचा अभ्यास झालेला आहे. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. मग तुम्हाला राहिलेला एक टॉपिक तो करावा लागणार आहे, तो पण तुम्ही परफेक्ट करून घ्यायचा. म्हणजे इथं ते 70 पैकी 70 सुद्धा ते मार्क्स सुद्धा तुम्ही घेऊ शकता. असे तुम्ही एका सब्जेक्टचे मॅक्झिमम 175 आहेत, तर 175 पैकी तुम्हाला 172, 173, 174 असे मार्क तुम्हाला मिळायला पाहिजे. आता हा झाला म्हणजे मार्क कसे स्कोर करायचे. ठीक आहे, त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला बेसिक जे आहे ते माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे तुम्हाला, तर रेक्टिफायर. ठीक आहे, रेक्टिफायर म्हणजेच तुम्हाला UE मध्ये होतंच, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्समध्ये. काय रेक्टिफायरमध्ये तुम्ही काय शिकलात, तर रेक्टिफायरमध्ये DCचं ACचं आपण काय करतो, DC करतो. ठीक आहे, म्हणजे कन्व्हर्जन करतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे दररोज तुमच्या मोबाईलला चार्जिंग करता, तुमच्या घरी जो सप्लाय आलेला आहे तो सप्लाय AC आहे आणि चार्जर जो आहे, चार्जरमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, त्या इलेक्ट्रॉनिक सर्किटनी काय होते, कन्व्हर्जन ACचं DC होते. हा एक कन्व्हर्टर झाला. ठीक आहे, ACचं DC करणारा. ठीक आहे, आता तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे, जर आपल्याला DCचं AC करायचं असेल तर आपण काय वापरायला पाहिजे. ठीक आहे, ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे, तर DCचं AC मध्ये जर करायचं असेल तर इन्व्हर्टर आपण वापरतो. ठीक आहे, आता बऱ्याच जणांच्या घरी इन्व्हर्टर असेल. ठीक आहे, एक तुम्हाला मी इन्व्हर्टरचं साधं आणि सोपं फंक्शन सांगतो. इन्व्हर्टर जर तुमच्या घरी असेल तर त्या इन्व्हर्टरचं काय काम आहे, समजा आपण MSCBची जो लाईट आहे, सप्लाय जो आहे तो समजा ऑफ झाला, बंद झाला, तर आपण जेव्हा सप्लाय ऑन आहे तेव्हा बॅटरीमध्ये चार्जिंग करतो इन्व्हर्टर थ्रू. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युअल काय होते, ते
एसीचं डीसी मध्ये कन्वर्ट होते आणि बॅटरीमध्ये स्टोर होते. ठीक आहे. जेव्हा एमएससीबीचा सप्लाय ऑफ झाला म्हणजे गेला, मग तुम्ही काय करता, आता तुमच्याकडे सप्लाय गेला म्हणजे इन्व्हर्टर आहे, पण त्या बॅटरीमध्ये कोणता सप्लाय आहे, डीसी. पण तुमच्या घरी जे इक्विपमेंट आहेत, फॅन असेल, ट्यूब असेल, फ्रीज असेल, एसी असेल, हे सगळे कोणत्या सप्लायवरती चालणारे इक्विपमेंट आहेत, एसी सप्लायवरती चालणारे इक्विपमेंट आहेत. ठीक आहे. म्हणून तो इन्व्हर्टर काय करतो, डीसीचं एसी करतो. मग आपल्या इक्विपमेंटला जे घरचे काय होम अप्लायन्सेस आहेत त्याला आपल्याला एसी सप्लाय दिलं तरच ऑन होतात ते, तर आपण ते डीसी टू एसी. ठीक आहे. म्हणजे हा झाला इन्व्हर्टर. दुसरा झाला, पहिला आपण रेक्टिफायर बघितलं, तो काय केला, एसीचं डीसी मध्ये केला, आणि इन्व्हर्टर काय केला, डीसीचं एसी मध्ये केला. ठीक आहे. आता तुम्हाला थर्ड कन्व्हर्टर सांगणार आहे. थर्ड कन्व्हर्टर आहे एसी टू एसी. ठीक आहे. आता बरेच जण एसी टू एसी म्हणल्यानंतर काय म्हणतात, ट्रान्सफॉर्मर आहे सर एसी टू एसी. पण आपण कोणता सब्जेक्ट लर्न करायलो, फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट लर्न करायलो. त्याच्यामध्ये जर तुम्हाला एसी टू एसी जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सायक्लो कन्व्हर्टर वापरावं लागते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, थर्ड कन्व्हर्टर. ठीक आहे. मग त्याच्यानंतर अजून फोर्थ एक आहे डीसी टू डीसी कन्व्हर्टर, जे की तुम्ही आताच आपण युनिट नंबर 4 बघितलो. त्याच्यामध्ये डीसी टू डीसी कन्व्हर्टर आपल्याला युनिटच आहे, त्याच्यामध्ये तर आपल्याला डिटेलमध्ये लर्न करायचं आहे. पण बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. डीसी टू डीसी कन्व्हर्टरला आपण म्हणतो चोपर. ठीक आहे. त्याचं काय काम आहे, इनपुट त्याचं डीसीच असते, आउटपुट सुद्धा डीसीच असते, पण डीसी आउटपुटचं जे आहे ते कमी जास्त करता येते. त्याच्यामध्ये सुद्धा टाईप आहेत. स्टेप अप म्हणल्यानंतर आपल्याला डीसी वाढवता येते, स्टेप डाऊन म्हणल्यानंतर डीसी कमी करता येते. हे सगळे 4 कन्व्हर्टर आहेत. बघा मी काय म्हणलोय, पुन्हा एकदा लक्षात घ्या. फर्स्ट कन्व्हर्टर आहे डीसी टू एसी, त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्टर. त्याच्यानंतर रेक्टिफायर एसी टू डीसी, त्याच्यानंतर सायक्लो कन्व्हर्टर एसी टू एसी, आणि चॉपर डीसी टू डीसी. असे 4 कन्व्हर्टर तुम्हाला हे समजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण बाकीचे जे युनिट वाईज आहे, आता प्रत्येक युनिटमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कंटेंट काय काय आहे, युनिट फर्स्ट मध्ये कंटेंट काय, युनिट सेकंड मध्ये कंटेंट काय, युनिट थर्ड मध्ये कंटेंट काय, फोर्थ मध्ये काय, फिफ्थ मध्ये काय. ठीक आहे. बेसिक पासून पॉवर म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय. ठीक आहे. हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा, आणि या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे जे नवीन जे व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड होतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा येते, आणि त्या माध्यमातून तुम्हाला ह्या व्हिडिओचा बेनिफिट होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.